सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एका गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. येथील अंकली फाटा परिसरात गावठी पिस्तूलचा ट्रायल घेत असताना झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पोटात 2 गोळ्या घुसल्या आहेत. आदित्य कुमार अशोक नाईक असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून तो एक प्लॉट एजंट आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्तुलाची चाचणी घेणारा मुख्य आरोपी हा मकोका अंतर्गत कारवाई झालेला सराईत गुन्हेगार आहे. जखमी आदित्य कुमार नाईक आणि त्यांचा मित्र शिवतेज सुहास सावंत हे दोघेही प्लॉट एजंट आहेत. त्यांना स्वसंरक्षणासाठी किंवा अन्य कारणाने गावठी पिस्तूल खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार समर्थ संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला होता. रविवारी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास पिस्तूल दाखवण्यासाठी आणि त्याची विक्री करण्यासाठी समर्थ गायकवाड आणि त्यांचा साथीदार सुजल भोसले हे अंकली फाटा येथील विठ्ठल पाटील कॉलेज समोर भेटले. आदित्य कुमार आणि शिवतेज हे त्यांच्या 4 चाकी गाडीतून आले होते. व्यवहारापूर्वी पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी समर्थ गायकवाड गाडीच्या मागच्या सीटवर बसला. त्याने पिस्तूल लोड केली आणि ट्रायल घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी अचानक पिस्तुलामधून 2 राऊंड फायर झाले. गोळी सीटच्या आरपार जाऊन आदित्य कुमार यांच्या पोटात घुसली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून पिस्तूल पुरवणारा समर्थ संजय गायकवाड आणि जखमीचा मित्र शिवतेज सुहास सावंत या दोघांना गजाआड केले आहे. सुजल भोसले हा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. समर्थ गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. या ताज्या प्रकरणात पोलीस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी आदित्य कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. पोलीस आता हे पिस्तूल कोठून आणले आणि यामागे मोठे रॅकेट काय आहे का, हा गोळीबार ट्रायल घेतानाचा झाला की कटाचा भाग होता, याचा अधिक तपास करीत आहेत.